नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात अटल सेतूचे काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झालं। त्यानंतर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला। मात्र हा पूल सुरू होऊन अवघे 10 दिवसही उलटत नाहीत तोच त्यावर पहिला अपघात झालाय। दिनांक 21 जानेवारी रोजी अटल सेतूवर एका कारचा भीषण अपघात झाला असून त्याचे थरारक व्हिज्युअल्स समोर आलेत। भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून ती उलटी-पलटी होऊन डिव्हायडरवर जोरात धडकली। त्यामुळे वेगाने जाणाऱ्या कार चालकांनी सावधानतेने गाडी चालवावी असा इशारा देण्यात येत आहे। पनवेल येथील रहिवासी 32 वर्षीय झारा साकीर ही महिला चालक मारुती सुझुकी इग्निस ही कार घेऊन उरण तालुक्यातील चिर्लेकडून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला। पुलावर उरणच्या दिशेने 12 किलोमीटर अंतरावर महिला चालक झारा साकीर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाच्या मधल्या दुभाजकावर कारने धडक दिली। ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। वाहनात एक पुरुष आणि एक लहान मूल होतं। यावेळी तातडीने अपघातस्थळी मदत पोहोचवण्यात आली। या अपघातात वाहन चालक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेलंय। त्याचप्रमाणे अपघातस्थळी अग्निशमन दलाचे जवानही उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।